हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तर आपण बघा, आपला होत आला आता गीतेचा प्रवास झाला. आज आणि उद्या 2 अध्याय राहिले फक्त. तर आज आपण 17वा अध्याय पाहणार. आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदान सहगणललिता श्री विशाखान्वितांच हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिय नमः ओम वृषभदाय अवघड आहे तू कृष्ण काही बावळट सांगते. शेवटी त्या बायकांनी तुला नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात. हरे कृष्ण सर्वांना. जर माझं तोंड आलंय आणि तब्येत बरोबर नाही त्यामुळे आपण मंगलाचरण जास्त मोठ्याने म्हटलं नाही. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, नावानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, मराठीच्या टीमला सगळ्या प्रणाम करते आणि अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना पण प्रणाम. तर हे जे आहेत ना, आपण काल दैवासुर संपद विभाग योग बघितला की ते मगाशी जे कृष्ण होते ते वृंदावनातले आपले आहेत. ते माताजी असू दे, घ्या तुम्ही पुढे. तर आता आहे ना, आपण बघितले दैवी गुण आणि आसुरी गुण. मग दैवी गुणात स्थित असतात त्यांचं पुढं काय होतं वगैरे, म्हणजे दैवी गुणाविषयी बरेचदा आपण बघितलं होतं. काल जरा आसुरी गुणांविषयी बघितलं. कृष्णाने सांगितले की ते आसुरी गुण कोणते आहेत, त्यांची लक्षणं कशी असतात, ते काय करत असतात, आणि कशाकडे अट्रॅक्ट होतात, गोंधळलेले असतात, आणि बरंच डिटेल मध्ये सांगितलं. आणि नरकाची 3 दारं सांगितलेली, काम, क्रोध आणि लोभ. ह्या तिघांना त्यागा म्हणून सांगितलंय. तर आपण पण त्याचा त्याग करायला हवा. आणि मग कृष्णाने सांगितलं की म्हणजे तो जो श्लोक आहे ना, थांबा मी तुम्हाला तो श्लोकच वाचून दाखवते 1 मिनिट. कारण त्या श्लोकापासून आजचा अध्याय सुरू झाला. य शास्त्रविधिं उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्रविधींचा त्याग करून स्वैराचार करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. जर का शास्त्रविध म्हणजे जे वेदांमध्ये नाहीये आणि मन मानेल तसं तुम्ही करताय तर कृष्णाने सांगितलं न सुखम न परम गतीम, काहीच प्राप्त होणार नाही. मग आता अर्जुनाला प्रश्न आहे की हे शास्त्रविधींचा त्याग करून मन मानेल तसेच कसल्या श्रद्धा ठेवतात माणसं, का ठेवतात? आणि तो आता अनधिकृत उपासना म्हणतात, जी वेदांमध्ये लिहिलेली नाहीये. तर अर्जुन आता बघूया, त्याच्याबद्दल चौकशी करतो. मग कृष्ण सांगतात की अर्जुना,
अ, हे वेदांच्या विरुद्ध जाऊन आपल्या मनासारखे वगैरे का जातात माणसं अशा मार्गांवर? तर त्याला कारण आहे ते सत्व, रज आणि तम ह्यापैकी कुठल्या गुणात तुम्ही स्थित आहात त्याप्रमाणे तुमची श्रद्धा ठरत असते. आणि आपल्या फक्त श्रद्धेवरच नाही, आता आज आणि उद्या बघाल तुम्ही आपल्या पूर्ण जीवनात आपण बरंच काय काय जे करत असतो ना त्या सगळ्यावर हे गुण प्रभाव टाकतात. यज्ञ, तप, दान, तुम्ही काय खाता, हा, तर आणि मग त्याच्यानंतर ओम तत्सत या शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत. तुम्हाला मागे म्हटलेलं बघा की एखाद्याला डायबिटीस झालाय तर तो आज त्याचं खाणं ठरवतो. शुगर झालाय तर तो शुगर होणं तो त्याचं खाणं ठरवत असतो. तसं इथं तुम्ही ज्या गुणात स्थित आहात ना त्याप्रमाणे तुमचं हे बनत असतं. तुमचे श्रद्धा, तपस्या, दान सगळं बघूया आपण. हा, थांबा आता जी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधीचे पालन न करता स्वतःच्या धोरणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सद्गुणी, सत्वगुणी, रजोगुणी की तमगुणी असतात? हरे कृष्णा. हा, म्हणजे शास्त्रांमध्ये लिहिलेलं नाही, स्वतःच्या मनाप्रमाणे काय काय सुरू करतात. तुम्ही पण बघाल कुठून कुठून अचानक काहीतरी येत असतात. काय माहिती कोण कुठल्या मनाचं स्वतःच काढतं आणि अचानक सगळी उठून ते करायला लागतात. ज्या आधीपासून आपण ते काही करत नाही, अचानकच उठून कोणतरी एक जण करत आणि सगळीच करायला लागतात. तर ती अर्जुन म्हणतोय की हे असं जे मनाचं करतात ना स्वतःच्या धारणेनुसार काय पण पूजन, त्यांचं काय होतं? त्याला आम्ही सत्वगुणी मानू, तमोगुणी की रजोगुणी? तर इथं ना बघाल तुम्ही तमोगुणाविषयी फारसं कृष्णाने सांगितलेलंच नाही. तमोगुण म्हणजे अज्ञान, अंधकार. सत्व आणि रजविषयी जास्त सांगितलंय. आणि आपला प्रवास आहे ना हा शुद्ध सत्वगुणात जायला पाहिजे. सत्वगुणात आल्याशिवाय तुमचा कृष्णांकडे म्हणजे शुद्ध सत्वगुणात येत नाही तुम्ही. शुद्ध सत्वगुण म्हणजे बऱ्यापैकी काय असतो, जेव्हा तुम्ही कृष्णांशी जोडून घेता. सत्वगुणात जी लोक असतात ना ती ऑलरेडी पापापासून मुक्त असतात, चांगली असतात. त्यामुळे जीवनात ना त्यांच्या काय हे नसतो. अं, असं व्यवस्थित जीवन असतं, काय जास्त दुःख नाही वगैरे. मग ती म्हणतात हा आहे हे पण माझं जीवन व्यवस्थितच आहे. मग त्यामुळे ती आपण बघितलेलं की सुखामुळे बांधली जातात पृथ्वी म्हणजे इथले. हा, मग कधीतरी जीवनात खरं त्याच्या पुढे गेलीत, हं, अ, जरासा ह्याच्याही पुढे कोणतरी ह्या जगाचं कंट्रोल करणार आहे वगैरे असा विचार करू शकली, पण कोण आहे हा कंट्रोल करणारा? तर ती ह्याच्यापर्यंत पोचतात. ब्रह्म भगवंतांचं जे ब्रह्मरूप आहे ना तिथपर्यंत. ब्रह्म म्हणजे काय, तर भगवंतांच्या धामाचा हा प्रकाश. ही आपला आपण काहीतरी प्रयत्न करत राहिली तर त्या ब्रह्म प्रकाशापर्यंत पोचतात. आणि समजा आध्यात्मिक गुरूंना शरण गेलीत, योग्य मार्गदर्शन मिळालं, गुरुनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रांचा अभ्यास केला, त्या मार्गावर चाललीत, तर पुढं कृष्ण शुद्ध सत्वगुणात येतात आणि भगवंतांकडचा प्रवास त्यांचा सुरू होतो. नाही तर ब्रह्मपर्यंत राहतात ती. आणि आता तुम्हाला उदाहरण देते. तुम्ही म्हणाल ब्रह्म म्हणजे तरी काय वाईट आहे, तर आपण 12व्या अध्यायात वगैरे पण बघितले की तो जो मार्ग आहे हा इंद्रियांवर तुमचा खूप कंट्रोल हवा आणि क्लेशदायक आहे. हा, मग कृष्ण आणि तो सगळ्यांना जमणारा पण नाहीये. मग समजा एक कैदी आहे, आणि त्याला जेलमधून त्याने त्याची शिक्षा पूर्ण केली. जेलरनी सांगितलं की तू फ्री झालेला आहेस तर तू तुझ्या घरी जा. हं. आणि समजा
तो म्हणाला ठीक आहे, मी जातो आता माझ्या घरी. आणि आपल्याला माहित आहे बघा, जेलला अशा उंच कंपाऊंड असतात. तो काय झालं, त्या कंपाऊंडच्या बाहेर आला, म्हणजे कंपाऊंड वॉल असतात, त्या गेटच्या आणि त्या वॉलच्या बाहेर आला. पण त्या म्हणजे त्या परिसरातून बाहेर पडला नाही, त्या वॉलच्या बाहेर तिथंच पुढचं आयुष्य घालवत घुटमळत राहिला. हा, तर तो स्वातंत्र्याचा आनंद घेतोय असं तुम्हाला वाटतंय का? ना स्वतःच्या गावाकडे गेला, ना स्वतःच्या स्वकीयांना भेटला, ना काय वेगळं केलं, त्या जेलच्या अवतीभोवतीच घुटमळत बसला. हं? तर तर हे जे ब्रह्ममध्ये असतं ना, म्हणतात ती आम्ही ब्रह्ममध्ये आहोत, प्रकाशाशी जोडलोय, तर हा तो प्रकार आहे. त्यांना तो कृष्णांच्या सेवेचा, कृष्णांशी जोडलं जाण्याचा एक आनंद असतो, जो भक्ती सेवेमधून मिळतो, तो ती अनुभवू नाही शकत. तुम्हाला कोणती कला येते, कायही, आणि तुम्ही ते कृष्णांसाठी करून बघा, तुम्हाला किती आनंद मिळतो. तर ते तसं नाही, ती त्या ब्रह्मपर्यंतच राहतात. जेव्हा तुम्ही शुद्ध सत्वगुणात याल, भगवंत गुरूंच्या सांगितलेल्या मार्गावर चालाल, कृष्णांची अनुभूती घ्या. तर हे असं असतं. मग आता बघूया भगवंत काय उत्तर देतात. हा माताजी, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति शृणु. श्री भगवान म्हणाले, हे देहधारी जीवांनी प्राप्त केलेले प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. हरे कृष्णा. कृष्ण काय सांगतायत बघा, की तुमची ज्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली तुम्ही आहात, तशी तुमची श्रद्धा असते. म्हणजे आता ना, आपण 14व्या अध्यायात बघितलं की कसे ते गुण सगळ्यावर प्रभाव टाकतात. आता आज उद्या सगळं तेच बघायचंय. कसं आहे ना, माताजी, प्रभूजी, आपण नियम कसा आहे, तुम्ही इथं पहिला श्वास घेतो, आपण आईच्या गर्भातनं बाहेर येतो, त्यावेळेसच प्रकृतीच्या आपण ताब्यामध्ये जातो. एक मग तेव्हापासून निरंतर आपण सत्व, रज किंवा तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली येत असतो. मग जर का भगवंतांना शरण गेलो, तर मग आपण मायेपासून अलिप्त होऊ शकतो, नाही तर सतत ह्या मायेच्या प्रभावाखाली असतो. मग आता बघूया. घे त्याची पुढची slide. हरे कृष्णा. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रवसव एवं स. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्णा. तर आपण म्हणजे आता बघूया, आपण सत्व गुणात असतात त्यांची श्रद्धा कशी असते. ज्या प्रकारच्या गुणांच्या प्रभावाखाली आहात ना, तशी आपल्याला श्रद्धा मिळते. बघू. आणि असं नसतं की मी म्हणजे कोणाची कुठेही श्रद्धा नाही. प्रत्येकाची कुठं ना कुठं तरी श्रद्धा असते. मग कदाचित भगवंतांवर असेल, देवी देवतांवर असेल, किंवा एखादा म्हणेल माझ्या गुरूंवर आहे, आई वडिलांवर आहे. नाही, एखादा म्हणेल मी हे काय मानतच नाही, माझी सायन्सवर आहे. किंवा एखादा म्हणेल माझी पैशावर आहे. पण जे काय आहे त्याची कशावर तरी माणसाची श्रद्धा ही असते. म्हणजे विना श्रद्धेचा नसतो तो, कशावर तरी त्याची श्रद्धा असते. बघू माताजी. श्री कृष्ण. यजन्ते सात्विका देवान् अक्षरश्नासी राजसा प्रेतान् भूतगणाक्षानि
यजन्ते तामसा जना. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसाचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेताचे पूजन करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे बघा, हा सात्विक मनुष्य जे असतात हे देवतांचं पूजन करतात. हा जे सत्वगुणात स्थित आहेत. आणि सत्वगुणातली लोक ही पण देवी देवतांची सेवा पण आता लक्षात ठेवा, आपण कशाने करायची? प्रेमाने करा, त्यांच्याकडे आदराने जा. काहीतरी जाताना स्तोत्र वगैरे म्हणा, मंदिरात जरा असं साईडला बसून जप वगैरे करा. हा त्यांच्याच आनंद घ्या तिथे जाण्याचा, सतत हे दे ते दे करायला जायचं नाही. म्हणजे भक्त असतात ते. आणि सात्विक मनुष्यच असतात बऱ्यापैकी, ते देवतांचं पूजन करतात पण असं प्रेमाने करतात. राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात. राक्षस म्हणजे ह्याचे प्रतीक, पॉवरचे, म्हणून तो शब्द आहे तिथे. यक्ष जे असतात ना ते संपत्तीचं असतात आणि राक्षस असतात ते सत्ता, पॉवर ह्याचं प्रतीक असतात. मग ही राजसिक मनुष्य असतात हे फळाशी खूप आकर्षित असतात. त्यांना हवं असतं ते सतत, म्हणून त्यांची पूजा करतात. आणि तामसिक मनुष्य ही भूतप्रेतांची, ते काय अज्ञानातच असतात. हा हरे कृष्णा. जे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्रसंमत नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवतात, त्यांना असुर म्हटले जाते. हरे कृष्णा. आता बघा, हा दंभ आणि अहंकाराने, तिथे वरती कोपऱ्यात आहे तो हा आहे हिरण्यकश्यपू, हा मधी रावण आहे. अहंकार म्हणजे त्यांना हिरण्यकश्यपूने ब्रह्मांची तपश्चर्या केली, रावणाने शंकरांची केली. तुम्हाला त्या तपश्चर्येत कुठंतरी असं जाणवलं का की त्यांना त्यांच्याविषयी भक्ती होती, प्रेम होतं, त्यांना ब्रह्मांची सेवा करायची होती, रावणाला शंकरांची सेवा करायची होती? त्यांना हवी होती सत्ता. फक्त एकदा प्रसन्न होऊ देत, मग मी हे वरदान मागीन, ते वरदान मागीन, आणि मग वळून बघणार पण नाही मी त्यांच्याकडे, आणि बघितलं पण नाही त्यांनी. तर असे असतात हे आसुरी लोक बघा, की ज्यांना फक्त सत्ता आणि अहंकार, दंभ ह्याच्यासाठी करत असतात, ब्लॅकमेल केल्यासारखं झपाटलेले असतात म्हटलंय बघा तिथे, आणि त्यासाठी उग्र आणि कठोर तपश्चर्या करतात. शास्त्रात असं कुठे, आणि आता हे जे डोकं जमिनी तपश्चर्या, तुम्ही शास्त्रात तुम्हाला कुठेही असलं काय भेटणार नाही. आणि मुळात तुम्ही भगवंतांना कुठली किंवा देवी देवतांना तुमची मसल पॉवर दाखवा असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाहीये. विधी असतात. जरी तुम्हाला करायचं झालं तरी शास्त्रांमध्ये कर्मकांड हा एक भाग आहे, त्याच्यात विधी सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे करायला हवं. हे असं तुमची मसल पॉवर दाखवा म्हणून कुणी सांगितलेलं नाही. तर ह्याला आहे ना आसुरी म्हटलं जातं. आणि आपण लांब राहायला हवं असल्यापासून. माताजी पुढची स्लाइड घ्या. भगवंत काय म्हणतात माहितीये, करताना जेव्हा उपवाशी वगैरे राहताय, शरीराला ते असं डोकं आत घालून वगैरे करून घेताय, तेव्हा तुम्ही तुमच्या, एकच मिनिट माताची, ती मागची स्लाइड घ्या. तुम्ही अंतर्यामी नाही, अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवतात. शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्याला. म्हणजे तुम्ही हे जे भौतिक शरीर आहे त्याला, आतल्या आत्म्याला आणि परमात्म्याला दुःख देताय विनाकारण. शरीराला नका तुम्ही दमवू. इवन प्रभुपाद स्वामींनी यांना ह्याच्यात सांगितलेलं आहे की आपल्या मनासारखं व्हायसाठी मी जेवणारच नाही, मी उपवाशीच बसतो. हे जे आपण करतो ना, हे सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरात त्या आत्म्या आणि परमात्म्याला त्रास देताय, अपराध करताय.
हम्म स्वतःच्या मनासारखं होण्यासाठी उपवाशी बसणं किंवा हे हे सगळे प्रकार. ओके. ह्याला आसुरी वृत्ती म्हणतात. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहार ही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार आहेत. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो, ते ऐक. सत्वगुणी मनुष्याला प्रिय असणारा आहार त्याचे आनंद वृद्धिंगत करतो, जीवन शुद्ध करतो आणि बळ, आरोग्य, सुख तथा संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. हरे कृष्णा. हम्म. हा केळीचं पान दाखवलंय बघा. आपलं नॉर्मल जेवण, हा हे सात्विक असं. म्हणजे कसं असतं, हे सत्वगुणी लोकांना आवडतं असं जेवण. ते आता बघून पान सुद्धा जेवायला बसावं असं वाटतं. असं छानसं पान आहे, सगळं व्यवस्थित आहे, चटण्या, कोशिंबिरी आणि प्रमाणात आहे बघा. भातासारखं खात नाहीयेत चटण्या ती. नाही मला लोणचं आवडतं, मी भाताऐवजी नाही तर भाजीऐवजी लोणचं खातो, असं नाही. ते प्रमाणात वाढलंय बघा, सगळं व्यवस्थित. तर असं ते सत्वगुणी आहार असतो तो संतोष, सुख करण, स्निग्ध, रसयुक्त, म्हणजे खूप कोरडा नसतो, रसयुक्त, पौष्टिक आणि मुख्य म्हणजे तुमच्या हृदयाला संतुष्टी देतो. हा असा असतो. आपलं नॉर्मल महाराष्ट्रीयन जेवण पण बघा, छान सुंदर व्यवस्थित असतं. तर आपण पण म्हणजे जेवण महत्वाचं आहे. त्याशिवाय का कृष्णाने गीतेमध्ये त्याच्याविषयी सांगितलं का? आहार हा आपला महत्वाचा भाग आहे. तर तुम्ही हा आहे ना, हा ताजं अन्न खायचा प्रयत्न करा. थोडी व्हरायटी कमी असली तरी चालेल, पण ताजं अन्न घ्या. शिळ्याचं कपाट बनवू नका फ्रीजला. हलका हलका ताजा आहार घ्यायचा, रोजचा रोज ताजा प्रयत्न करा. आणि अन्नाविषयी हे आपल्याला मिळतंय ह्याविषयी आपल्याला नम्रता हवी. हं? भगवंतांना अर्पण करून घ्या. ऑफिसला जाताना वगैरे तो टिफिन वगैरे न्याल, मुलं नेतील तर तो प्रसाद म्हणून मिळेल ना सगळ्यांना. वेगवेगळे पदार्थ जे येत असतील तर सणासुदीला वगैरे ते ते जेवण असतं, ते बनवा, आनंद घ्या, भगवंतांसाठी बनवा आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या. हं? हा माताजी पुढची slide. हरे कृष्णा. रजोगुणी मनुष्याला अत्यंत कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. हरे कृष्णा. आवाज ब्रेक होत होता, असू द्या. रजोगुणी मनुष्य जे असतात ह्यांना जरा चमचमीत, चटपटीत ते त्यांनी दाखवलंय बघा, असलं प्रिय असतं. हम्म म्हणजे आंबट, खारट, उष्ण म्हणजे चौपाटी फूड असं कधीतरी खायला ठीक आहे, पण तुम्ही ते डेली नाही खाऊ शकत. रोज खाली स्ट्रीट फूड वगैरे. आणि कसे असतात, जेवताना काहीतरी आवडीचं वगैरे हवंच, नसलं तर मग पापड, तळ, लोणचं तरी वाढ, खाली जातो आणि तर एक बटाटे वडा घेऊन येतो वगैरे असं. तर हा रजोगुणी झाला स्वभाव, की त्या मग त्याचं कृष्णाने पुढे बघा, आज ते जे आवडतात ते रजोगुणी स्वभावात असतात. हा पण त्यामुळे होतं काय, असं तुम्ही कंटिन्यू रोजच सकाळ संध्याकाळ असं खाल तर बाहेरचं कसं होणार ना. हे पॅक फूड मुलांना लांब ठेवा, ह्याच्यातनं आपल्या पोटात अनावश्यक मीठ खूप जातं. हे जे आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. पुन्हा तो एक गॅस असतो, म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ म्हणतात. ते बनवल्यापासून 6 महिने, 8 महिने टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह घातलेली असतात. त्यामुळे आपण हे खायला नाही पाहिजे. तर प्रयत्न करायचा की आपण ह्यापासून हे राहू. हे ऍक्च्युली जास्त तर मीठ आणि साखरच असतं, बाकीचं जास्त काही नसतं. मग जर काहीच मग त्याचे परिणाम दिलेत बघा, की हा आहार वाटतो सुरुवातीला बरा, पण तो कसा आहे, दुःख, शोक आणि व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत आहे. हं? हा घ्या मग त्याची पुढची स्लाइड. तर रजोगुणी लोकांना असा आवडतो. हरे कृष्णा.
3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे भोजन तमोगुणी लोकांना प्रिय असते. हरे कृष्णा. आता हे तमोगुणी जे असतात ना, त्यांना कृष्ण म्हणतोय ते 3 तासापेक्षा म्हणजे जेवण शिजवून 3 तासाच्या आत तुम्ही खायला हवं. नाहीतर त्यात तमोगुण येत जातो. मग प्रसाद असला म्हणजे भगवंतांना अर्पण केलं असलं तर चालतं. हं. पण असं खूप शिळं खाऊ नका तुम्ही. आहार हा आपला ताजा असावा, फळं वगैरे असावीत त्यामध्ये. हं. बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त अशा टाईपचं ह्यांना आवडतं. म्हणजे हे तमोगुणातल्या लोकांना आवडतं. हे जे इथे सांगितलं नाव विसरून माहित नाही. ह्याच्यामध्ये अळ्या अशा वळवळत असतात. तर आणि माणसं ही खातात पण. त्यांना ते आवडतं पण. त्याला तीव्र वास येतो. एकदा किड्स मॅच मध्ये एका मुलाने मला फोटो बघितल्यावरच सांगितलेलं. आता जी हे चीज असतं तुम्हाला माहितीये का? म्हटलं बाळ मला माहित नाही. मला फक्त ह्याला उग्र वास येतो असं आमच्या माताजींनी सांगितलेलं. तर हो म्हणाला. प्रचंड वास येतो आणि हो माताजी तरी खा. ठीक आहे ज्याची त्याची चॉईस पण भगवंत म्हणतात की असे हे तमोगुणातली लोक असतात. कारण आपण बघितलेलं आहे की आपलं जठराग्नी बनून भगवंत हे सगळं पचवत असतात. त्यामुळे आपण काय खातो ह्याविषयी आपण जरा जागरूक असायला हवं. शेवटी पचवणार तर आपलं शरीर आहे. हा माताजी पुढे. जरा आता 2 दिवस माझी तब्येत बरोबर नाही बोलता पण येत नाही असं झालं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हरे कृष्णा. फळांची आकांक्षा न करणारे पुरुष आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्णा. बघा आता यज्ञाविषयी खाणं झालं. आता मला सांगा तुम्ही कलियुगाचा यज्ञ काय आहे? समोर दिसतोय. हरिनामचा जप. जप. वसुधा माताजीने फायनली सांगितलं. आपण दुसऱ्या अध्यायापासून कंठशोष करून शिकवते मी. हरिनामाचा जप हा हा आत्म्याचा आनंद आहे. कलियुगाचा यज्ञ आहे तो लक्षात ठेवा. सत्ययुगात भगवान विष्णूंची ध्यानधारणा. त्रेतायुगात मोठे असे यज्ञ. द्वापारमध्ये विस्तृत मंदिर पूजा आणि कलियुगात दुसरं काही जमणार नाही हे त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी हरिनाम जप सगळ्याचं फळ प्राप्त होणार फक्त हरिनाम जप केला तर तो आपण प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. सगळ्यांनी श्रावण महिना चातुर्मास सुरू आहे जरा व्रत घ्या आणि सुरू करा आणि ते झाले तरी तुम्ही कंटिन्यू ठेवा जप. भगवंतांशी जोडतो आपल्याला. तर इथे भगवंतांनीच सांगितलंय बघा की सात्विक यज्ञ कुठला तर जे फळाची आकांक्षा न करता कर्तव्य म्हणून आणि शास्त्रविधीनुसार यज्ञ करतात. मनाला वाटतं तसं नाही आणि त्यांना त्याची काही अपेक्षा नसते त्याच्याकडनं. हा जप सुद्धा आपण आपलं कर्तव्य म्हणून करायचं आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही त्याची गोडी अनुभवा. भगवंतांशी जोडलं गेल्याचं एक फिलिंग असतं आपल्यामध्ये छान वाटतं आपल्या आत्म्याचा तो आनंद आहे. बघता ना वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत कसे रस्त्याने वारीत पावसात उन्हातनं चालत असतात. तो आनंद आहे. म्हणजे तुम्ही पण त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करायला हवा. आणि मी प्रभुपाद स्वामींनी सांगितलं की 16 माळा रोज करायला हव्या. तुम्हाला जमतात ना तेवढ्या 2, 3, 4 तरी सुरू करा. 1, 2 पासनं तरी सुरू करा आणि बघा त्या जमतात. त्याच्या बदल्यात कधी असं म्हणू नका मी रोज इतकी माळा जप करेन भगवंता माझं हे काम होऊ दे. मग तो आता पुढचा यज्ञ होणार राजसी. शुद्ध सत्वगुणातला जो असतो ना ते फळाची अपेक्षा करत नाहीत. भगवंतांसाठी यज्ञ कर्तव्य म्हणून करतात. ओके माताजी पुढे. हरे कृष्णा. परंतु हे भरत श्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभ प्राप्त्यार्थ
जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. हरे कृष्णा. त्यामुळे तुम्ही भौतिक लाभांसाठी जो यज्ञ करता तो राजसिक ठरतो. कर्मकांडामध्ये एक भागच आहे. वेदांमध्ये कर्मकांड, कर्मी म्हणतात त्यांना. ते चांगले कर्म करतात, फक्त कशासाठी? पुण्य प्राप्तीसाठी, आणि पुण्य घेऊन स्वर्गात जायचं असतं. त्याला राजसिक यज्ञ म्हणतात. आपण बघतो बघा, ते असतात यज्ञ करतात, आणि जसं काय वाईट नाही, चांगलं करतात. पण जर का त्याचं एखादं पुत्र प्राप्ती व्हावी, थोडं एखादं काम व्हावं, असं काहीतरी ध्येय ठेवून करत असाल, मग तो राजसिक यज्ञ. हा, तशीच लाईफ. कृष्णा, शास्त्रविधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्र उच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो त्याला तामसिक मानले जाते. हरे कृष्णा. इथं हा भस्मासूर दाखवलाय बघा. तुम्हाला भस्मासुराची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कुठं शंकरांवर प्रेम होतं का? ना शंकरांचं काय सेवा वगैरे करायची इच्छा होती. शंकरादी एक तर प्रसन्नच होत नसतात. शेवटी सगळं स्वतःला जाळून टाकायला निघतो, डोकं पण त्यात टाकायला निघतो, म्हणून प्रसन्न होतात. कारण माहित असतं ना असलंच काहीतरी मागतात. मग मिळाल्या शंकरांना डोक्यावर हात ठेवेन म्हणून मागे लागतो. पार्वती माता पाहिजे होते. हे असे असुर असतात बघा. हा, तर हा सगळा तामसिक प्रकार सांगितलेला आहे. कुठेही त्यांना त्यांची सेवा भक्ती वगैरे काय नसतं. फक्त हवे असतात अधिकार, सत्ता. हम्म आणि कुठल्याही यज्ञांमध्ये हे बघा हवं, शास्त्रविधींची उपेक्षा नाही, तुम्ही शास्त्रांप्रमाणे करायला हवा. प्रसाद वितरित करायला हवा, मंत्रोच्चारात असायला हवा तुमचा यज्ञ, दक्षिणा द्यायला हवी, हा, आणि श्रद्धा हवी. ह्या सगळ्याच्या विरहित जे आहे त्याला तामसिक यज्ञ म्हटलंय बघा तिथे. ओके, जय माताजी. हरे कृष्णा. देवद्विज गुरुप्राज्ञपूजन शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तप उच्यते. भगवंत, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. हरे कृष्णा. तर शरीराचा तप काय आहे? आपल्या बघा गीतेने सगळं सांगितलेलं आहे भगवंतानी, म्हणून गीता मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे. आपलं की तुमचं शरीर जे मिळालं हे तर आहे भौतिक, भगवंतांपासूनच आलेलं आहे सगळं, पण त्याचा योग्य उपयोग कधी होणार? हा, शरीराचा तप काय आहे? जर का तुम्ही आपले भगवंत म्हणजे कृष्ण, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी यांची पूजा करण्यासाठी त्याचा थोडासा उपयोग करायला हवा आपण. हा, आपल्यामध्ये पावित्र्य हवं, सरळपणा हवा, मनाचा सरळपणा आहे इथं. प्रांजळ, आत एक बाहेर एक असं नाही. हा, ब्रह्मचर्य. आता पुन्हा ब्रह्मचर्य म्हणजे लग्न नाही करणार असं नका घेऊ. आता ब्रह्मचर्य म्हणजे ना तुम्हाला ज्ञानाची मार्ग, हे ज्ञान मिळवण्याची इच्छा हवी, शास्त्रांचा जरा अभ्यास करायची आवड हवी, तशा अर्थाने घ्या. हा, अहिंसा. हा, की कधीही आध्यात्मिक प्रगतीत आत्म्याच्या अडथळा बनू नका, आणि दुसऱ्यांच्या पण बनू नका. जरा दुसऱ्यांना पण त्याच्याशी जोडायचा प्रयत्न करा, आणि कुणाच्याच कसल्याच प्रगतीमध्ये अडथळा न बनणं, हे शारीरिक तप म्हटले जातं. आपल्या घरातल्या सगळ्यांना जरा जोडायचा प्रयत्न करा कृष्णांशी. हम्म मिळून जरा कीर्तन करा सगळी, काही जे तुम्हाला जे काही येतं ना. इथे बघा, कुठल्या क्षेत्रात जावा न जावा असं नाही सांगितलेलं. जिथेही जा, कायही करा, कृष्णांशी जोडलेले राहा. हा, तर हे शरीराचे तप आहेत. आपलं शरीर ह्या सगळ्यासाठी वापरायला हवं आपण. ते पुरुषांनी घालायचा असतो बघा, तसा साष्टांग दंडवत म्हणतात त्याला, आणि स्त्रिया असे गुडघे टेकून पंचांग दंडवत घालतात. चालेल, माताजी घ्या पुढची.
हरे कृष्णा. अनुद्वेकरवाक्यं सत्यं प्रियहितच यत् स्वाध्यायन अभ्यासन चैव वाङ्मय तप उच्यते. सत्य, प्रिय, हितकारक तथा इतरांचा शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमित वेद पठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. हरे कृष्णा. हम्म. तर आहे ना, युधिष्ठिर महाराज दाखवलेत बघा, आपली वाणी हो असं बोलून आलो की एक घाव दोन तुकडे करून आलो असं नाही. म्हणजे असं हृदय आपण असं आता तर मी बघते सोशल मीडियामुळे आपली वाणी एवढी तीव्र झाली, एवढी धारदार झाली, काही संबंध नसतो आपला कशाशी, तरी आपल्याला असं कधी एकदा एक अशी कमेंट देतोच असं झालेलं असतं. तर कृष्ण काय सांगतायत बघा, आपलं बोलणं कसं असायला हवं, तर सत्य मुख्य म्हणजे. हम्म सत्याची ताकद ओळखा तुम्ही. सत्य हे स्वयं प्रकाशित असतं. जीवनात सत्य हवं तुमच्या. हा, तर प्रिय हवं. सत्य बोलायचंय तरी ते दुसऱ्या बोला, पण दुसऱ्याला कसं एखादी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर क्षुब्ध न करणारे शब्द बोला. काहीतरी ना प्रत्येकामध्ये भगवंतांनी चांगले पण गुण दिलेले असतात. तुम्हाला दुसऱ्यासाठी हितकारक काहीतरी सांगायचंय ना, तर आधी त्याचे चांगले गुण पण सांगा आणि त्याला मग नंतर सांगा की बाबा तू हे बदल थोडस स्वतःच आणि असं कर, हे व्यसन दे सोडून, हे नाही चांगलं आणि असं असं सांगा. खूप असं मनाला झोंबणारे शब्द बोलू नका. हं? हे गीता आपल्याला शिकवते बघा, आपलं बोलणं कसं असावं. सत्य, प्रिय, हितकारक, इतरांना क्षुब्ध न करणार आणि बोलण्या म्हणजे शब्द माणसं समोरची लक्षात ठेवतात. त्याला तलवारीची उपमा दिली आहे, त्यामुळे ते जपून वापरायला हवेत. हा, आणि मुख्य म्हणजे हे बोलण्याविषयी झालं तर ही वाणी नियमित वेद पठन करायला पण, म्हणजे वेद पठन म्हणजे की नाही, तुम्ही जरा जप करा, शास्त्रांचा अभ्यास करा. हा, जरा कथा कीर्तन ऐका, ते आपल्या कथा त्या आपल्या कुटुंबात मित्रांना वगैरे सांगा, ह्यासाठी पण वाणी वापरा. हम्म युधिष्ठिर महाराज त्याचं उदाहरण आहे, त्यांनी ह्याला तुमचं वाचिक तप असं म्हटलंय. हा. हरे कृष्णा. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. हरे कृष्णा. आता मनाचा तप काय आहे? मन एकतर कृष्ण सतत म्हणतायत तुमचं मन मला द्या म्हणून. आपलं मन आपण भगवंतांना द्यायला हवं. हं? आपल्या मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण करा. बाकीचं जरासं बाजूला करा मन सगळ्यातनं, आणि कृष्णांमध्ये सर्वाकर्षक आहेत. एकदा कृष्णांमध्ये जोडले की जोडलंच. हं? आता आपलं मन कधी येणार कृष्ण सांगा आपल्या मनात, हे असं हवं आपलं मन. समाधान, सरळपणा. आता जेव्हा बिवायला कोणीतरी बोलवलंय तर माणूस आपल्यासाठी एवढी धावपळ करून एक जेवण बनवतोय वगैरे, तर चुका शोधू नका. हा, त्यांना सांगा छान होतं जेवण. हं? एखाद्याने प्रेमाने आपल्याला बोलवलंय तर असं समाधान असायला हवं आपल्यामध्ये. सरळपणा, परत तेच, तुम्ही जसे आत आहात तसे बाहेर. हा, गांभीर्य हवे तुमच्या जे काय तुम्ही करताय, थोडा दृढ निश्चय हवा. इंद्रियांवर संयम हवा, आत्मसंयम. सगळ्याच्या मागे धावतायत तर कृष्णाने सांगितलं ना, अशी ज्याची सगळ्याच्या मागे धावणारी इंद्रिय आहे त्याची आध्यात्मिक उन्नती अवघड आहे म्हणून. आपल्या इंद्रियांवर आपला ताबा हवा. भावशुद्धी, हा, तुमचं मन शुद्ध हवं, मग सगळीकडे तुम्हाला शुद्ध दिसणार. हे मानसिक तप आहे. हा, मनाचा तप आहे हा. असे सरळ प्रांजळ मन असणं. हे जे आहेत ना, ते छोटे म्हणजे ते निळसर दिसत आहेत ना जराशे, ते शुकदेव गोस्वामी असतात, आणि तिथून मागून जे धावत येत आहेत ते नारळाच्या झाडाखाली आहेत बघा, ते व्यासदेव आहेत. काय होतं, हे शुकदेव गोस्वामी हे ऑलरेडी ज्ञानात स्थित होते, त्यामुळे त्यांना माहित होतं की आपण जन्म घेतला आईच्या गर्भातून, बाहेर माया आपला कंट्रोल घेणार, म्हणून ते बाहेरच येत नसतात. मग ती गोष्ट सांगितली नव्हती का, शेवटी व्यासदेव म्हणजे 16 वर्ष आईच्या गर्भात असतात. शेवटी व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की ह्या गर्भाला सांगा, आईला त्रास होतोय तर तू जन्म घे. मग हे बाळ जन्म घेतं कृष्णांचं ऐकून.
आणि ते जन्मल्या जन्मल्या 16 वर्षाचं होतं. मग ते आई वडील कोण आहेत वगैरे ते काही बघत नाहीत, ते सरळ वनाकडे धावत सुटतात मायेच्या प्रभावाखाली यायला नको म्हणून. मग व्यासदेव त्यांच्या मागून धावत जात असतात, हे पुत्र करून. तर ते काय होतं, तो असा एका तळ्याच्या शेजारून तो जात असतो धावत तो मुलगा. आणि काही स्त्रिया स्नान करत असतात. तो ह्यांच्याकडे बघतो, हा त्यांच्याकडे बघतात, तो पुढे निघून जातो आणि स्त्रिया स्नान करत राहतात. एवढ्यात व्यासदेव येतात थोड्या वेळाने मागून. आणि व्यासदेवांना बघितल्यावर त्या स्त्रिया अशा गडबडीने स्वतःचं वस्त्र लपेटून घेतात स्वतःभोवती. तर व्यासदेव म्हणतात, एक मुलगा गेला का इथनं? तर हो म्हणतात गेला. मग थोडं थांबतात आणि विचारतात की तो तर 16 वर्षाचा मुलगा होता, मी म्हातारा आहे, मला पाहून तुम्ही का गडबडीने वस्त्र घेतली? मग ते व्यासदेव होते हा. तर त्या स्त्रियांनी फार छान उत्तर दिले. त्या म्हणतात की असं काही नाही, तुम्ही गृहस्थाश्रमी आहात आणि गृहस्थाश्रमींचे म्हणजे एकमेकांबरोबर वागण्यातल्या काही मर्यादा असतात म्हणून घेतलं. दुसरं, हा जो तुमचा मुलगा, आता हा जो मुलगा गेला ना, हा त्याची हे म्हणजे त्याचं मन खूप शुद्ध होतं. त्याने आमच्याकडे फक्त आमची नजरानजर झाली आणि त्याने आमच्याकडे आत्म्याच्या स्तरावरून बघितलं, शरीर पाहिलंच नाही. म्हणजे आम्ही स्त्री पुरुष दगड असं काही त्याने बघितलं नाही. त्याने आमच्याकडे आत्म्याच्या स्तरावरून, म्हणजे ते ज्ञानी नजर बघा, प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहतात, शरीर बघत नाहीत, प्रत्येकामध्ये परमात्मा स्वरूप पाहतात, तसं पाहिलं म्हणतात. त्यामुळे आम्हाला त्याची आवश्यकता नाही वाटली, ते त्या सगळ्याच्या पलीकडे आहे तो. आणि होतेच शुकदेव गोस्वामी म्हणून महान भागवतकार झाले. हम्म. तर हे आहे मनाचा तप. असं असायला हवं आपलं शुद्ध मन, की दुसऱ्याच्या आनंदात पण आपल्याला आनंद वाटला पाहिजे. हम्म. लहान मुलं असतात बघा, आता ती पण मोबाईलमुळे अशी हे झाली, पण आपणच त्यांना थोडं हे जलसी वगैरे शिकवतो, ते सतत दुसऱ्याला किती मार्क वगैरे असे विचारून. पण लहान मुलं असतात बघा प्रांजळ मनाची, तसं आपलं मन असायला हवं. की हे सद्गुण आहेत की तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदात पण आनंद वाटतोय का. हं? हा, मग त्याची पुढची स्लाइड आहे. हरे कृष्णा. श्रद्धा परिया तप्त तप तप तपस्ताधिविध नरे अफलांक्रिभिर्युक्ते सात्विका परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिभित तपाला सात्विक तप असे म्हटले जाते. वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, माया. हरे कृष्ण. तर आता शरीराचा तप काय आहे? हा हा शरीराचा तप आहे. म्हणजे तुम्ही कसं असतं ना, आपल्याला जे मिळतो, जीवन मिळालं, ह्याच्यामध्ये ना कधीतरी ह्या धामांना भेट द्या. हम्म. हम्म. आणि असं कुठल्या भौतिक लाभाची अपेक्षा ठेवू नका त्याच्यामध्ये. ओके. तर आप कधी वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा ह्याच्यासाठी वेळ काढायला हवा. तुम्ही कुठल्या तरी ट्रिपला जात असाल ना, तर त्याच्या आजूबाजूची जी आपली तीर्थस्थळं असतात, नद्यांच्या प्रयाग म्हणतो बघा, जिथे नद्यांचा संगम असतो, अशा ठिकाणी आपण जायला हवं. हे शरीर ना थोडं त्याच्यासाठी तिथे जा, जरा जप करा आणि तिथल्या एक वातावरण असतं, त्याचा अनुभव आनंद घ्या. फार वेगळं काय नाही करा, तिथे बसा, फील करा ते. आणि पण आहे ना, निसर्गाच्या सानिध्यात जा जरा, मुलांना न्या, शुद्ध हवा मिळते. आणि बरेचदा बघतो, म्हणजे मी तर बघते, निसर्गाच्या सानिध्यात म्हणून येतात आणि तिथे आरडाओरडा आणि किंवा कानात ते कॉड घालून काय सतत ऐकत असतात काय माहिती. ते सगळं बाजूला ठेवा आणि निसर्ग, प्रकृती जी आहे ना, ही पृथ्वी, ही आपल्याशी म्हणजे ती आपली आई आहे, तिच्याशी जोडायचं, तिच्यातले आवाज ऐका, वाऱ्याचा आवाज ऐका, ऐका. तर मी तुम्हाला ह्याला सात्विक तप म्हणतात बघा.
अं, की फक्त भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवता परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्याला, हा, असं की ह्यामधून अपेक्षा काय ठेवू नका, हे भगवंताची सेवा म्हणून करा आणि त्याचा आनंद घ्या. ओके. हा माता, ह्याला सात्विक तप म्हणतात, जेव्हा तुम्ही असा तप करता तेव्हा. हा, पुढे माताजी. हरे कृष्णा. सत्कारमान पूजार्थ तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसं चलम ध्रुवम. सत्कारमान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे असतील तसे क्षणिक असतात. हरे कृष्णा. हा, म्हणजे तुमची अपेक्षा असते की ह्यातनं मी फेमस व्हायला हवं, माझं नाव व्हायला हवं, अशा टाईप. तर ह्याला राजसिक तप म्हटलेलं आहे. मी उदाहरण दिलंय, पूजेमध्ये पूजा कोणाची करतात, राजसिक लोक जे सत्तेत असतात. मगाशी बघितलं ना, यक्ष कुबेर यांची. तर तो एक असतो, एक ज्याचा जो करतो, ज्या कशाचा व्यापार करत असतो ना, तो हिटलरची पूजा करत असतो मोठं पोस्टर लावून. का तर दुसरं महायुद्ध हिटलरमुळे सुरू झालं असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यामुळे तो ज्याचा व्यापार करत होता त्या गोष्टीची टंचाई होते निर्माण, आणि ह्याला ब्लॅक मार्केटकडून भरपूर फायदा होतो म्हणून त्याची अशी. तर ही राजसिक लोकही अशी असतात, स्वतःच्या फायद्यासाठी सगळं. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. मूढग्राहीणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्पो परस्पादनार्थ वा तत्तामस समुदाहृतम. आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जे तप केले जाते त्यास तामसिक तप असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हा, हे आता हे इथे हिरण्यकश्यपू. तर ह्याचं ध्येय काय होतं? हा, बघितलंच ना, आधी वागतानाच वरदान कसं मागितलं आणि सगळ्यांना त्रास देणं. एवढंच, बाकी काही त्याच्यात नाही. आणि मी पॉवरफुल आहे, मी म्हणेल मी इथला हे सगळा कंट्रोलर मी आहे, मी देव आहे, असं. तर ह्या सगळ्या प्रकारांना ना तामसिक म्हटलं जातं. इतरांच्या विनाशार्थ तुम्ही मग स्वतःला त्रास करून घेऊन काय काय करताय वगैरे, हे सगळं तामसिक तप म्हटलं जातं. ओके. हा माताजी, पुढची. कृष्णा. दातव्यमिति यद्यान दीयते अनुकारिणे देशे काले ते च पात्रे तज्ज्ञान सात्विक स्मृतम. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, योग्य वेळी आणि काळी प्रत्युत्तराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. हरे कृष्णा. आता दानाविषयी पण आपले सत्व, रज, तम हे गुण कसे प्रभाव टाकतात बघा. तर तुम्ही आहे ना, दान हे कर्तव्य म्हणून करायचंय. असं नाही की दान करतोय आणि समोरच्याला उपकाराच्या भावनेत किंवा त्याने मग मला नंतर मदत करायला हवी वगैरे. दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि नेकी कर दर्या में डाल, ते विसरून जायचं असतं. त्याच्या बदल्यात कुठली अपेक्षा नाही ठेवायची. मग ते राजसिक होतं, सात्विक नाही. आणि तुम्ही योग्य व्यक्तीला दान द्यायला हवं, योग्य स्थळी, योग्य वेळी आणि प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता. एवढं लक्षात ठेवायचं. ह्याला सात्विक दान म्हणतात. ते आता आपल्या पुस्तकांचं दान करतायत बघा. तर आपण पण प्रयत्न करायला हवा भगवंतांच्या ह्या कृष्ण भावनेत आणि कशी कोण जोडली जातील ह्यासाठी काय जमतंय का बघा. मंदिरांना मदत करा, कारण हे सगळं चालवण्यासाठी पैशाची तर गरज असते. आणि तुम्हाला ठाम माहित असते की आपण दिलेलं दान हे योग्य प्रकारे वापरलं जाणार आहे. त्यामुळे तसं बघा. आणि योग्य वेळी, योग्य स्थळी आणि योग्य व्यक्तीला करायला हवं दान.
आपण हे जे जुन्या वस्तू वगैरे देतो ना, जुने कपडे, जुनी पुस्तकं वगैरे, ह्याला दान म्हणत नाही. द्या, ते पण चांगलं आहे. ज्याला गरज आहे त्याला दिलं तर कसं होतं, शेवटी पृथ्वीमधून आपण किती हे सगळं घेणार? जे रियूज, रिसायकल, हा हे सगळं बरोबर आहे. तेही करू शकतो आपण. पण सात्विक दान ह्याला म्हणतात. हं? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. आता राजसिक बघूया. हे आहेत नंद महाराज. जेव्हा कृष्ण जन्मतात ना, तेव्हा अपार दान केलेलं आनंदाने. हं? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. यत्युप्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्ट तद्दान स्मृतम. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळांची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते, त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. हरे कृष्णा. जे दान आता इथे बघा, तो पिशवी भरून थोड्या भाज्या आणि काहीतरी देतोय आणि आता स्वतःच्या सोशल मीडियावर टाकेल. एवढ्याशा ह्याने काय एका टायमाचं जेवण होईल या कुटुंबाचं. पण त्यांना कमी वाटणार ना, तुम्ही सगळ्या गावभर फोटो बिटो टाकल्यावर जरा वाईट वाटतं ना माणसाला. तर हे जे आहे ना, हे सगळं स्वतः प्रसिद्ध, म्हणजे मी प्रसिद्ध व्हावं, बघा मी किती सत्कर्म केलं वगैरे, हे सगळं राजसिक आहे, की ज्यामध्ये तुमची फळाची अपेक्षा असते. किंवा ते जी दान देतो आपण, हे दिलंय ह्याच्यावर माझं नाव टाका वगैरे. तर हे फळाची अपेक्षा ठेवून म्हणतात ह्याला. हे राजसिक दान असतं. हा, हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. कृष्ण. अदेशकाले यज्ञानं पात्रे लक्ष दीयते असत्कृत्मावज्ञात दत्तां समृदात्रम. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तीने आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. ह्याला आता वीड म्हणजे स्मोकिंग साठी दान हवं, म्हणजे पैसे हवेत. तुम्ही उठलात, ह्याला मदत केलात, तर हे अयोग्य अयोग्य व्यक्तीला मदत झाली. आणि ह्याचं जे ते व्यसनांचं पाप आहे, त्याच्या हिस्सेदार आपण पण असतो. म्हणून ते म्हटलेलं आहे की तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य वेळेस मदत करायला हवी. नाहीतर तो त्याचा वापर जे व्यसन करायला, जी वाईट कर्म करायला वापरणार, दुसऱ्यांना त्रास बीस द्यायला, त्या सगळ्याचे ऑटोमॅटिक आपण पण भागीदार बनतो. पुन्हा एखाद्याला देताय, तुमच्याकडे अपेक्षा आहे म्हणून कोणतरी मागतंय, तर त्याला बडबडू नका, अवहेलना करू नका. एखादा मांजर, कुत्रा, पक्षी आलेत तुमच्याकडे, तर त्यांना बडबडू नका. नाही ना द्यायचं, प्रकृती समर्थ आहे त्यांची काळजी घ्यायला. पण असं काहीतरी दिल्यावर बोलू नये वाईट वगैरे. हा, माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत. हरे कृष्णा. आता आपण ना ओम तत्सत या 3 शब्दाचा अर्थ बघूया. तर हे जे शब्द आहेत ना, हे कसं माहित आहे, जेव्हा कृष्णाने ब्रह्मांना सांगितलं ना, की आता सगळं म्हणजे साहित्य, ज्ञान सगळं दिलेलं होतं, आता तुम्ही सृष्टीची रचना करा. तसा हा केवढा मोठा प्रोजेक्ट आहे. मग ते करायला सुरुवात करण्यापूर्वी ही 3 शब्द त्यांच्या मुखातून आले, ओम तत्सत. आपण पण एखादा प्रोजेक्ट मिळाला, काहीतरी नवीन कामाला चाललंय, तर आपण घरातल्या देवाला नमस्कार करतो, परीक्षेला वगैरे जाताना मंदिरात जातो, तिथं पूजा नमन दर्शन वगैरे घेऊन जातो. का तर जरा महत्वाच्या कामाला चाललोय. तसाच हा पण ब्रह्मांचा अतिशय मोठा कार्य प्रणाम केलेला आहे. ओम तत्सत. आता त्याचा अर्थ बघूया. आणि मग झालं कसं, ब्रह्मांपासून आपल्या सगळ्यांची निर्मिती झाली पुढं. मग आपण असतो बघा,
त्याच्या प्रथा कुळाचार असतात. आमच्यात श्रावणात हे करतात, आमच्यात गणपतीला तसं तसं आहे. हं? आम्ही ह्या महिन्यात म्हणजे आमच्या कुलदैवताला जातो, नैवेद्य करतो, अशा टाईप प्रत्येकाचं असतं. तसं इथं कसं झालं, ब्रह्मानी ओम तत्स सत असं म्हटल्यामुळे पुढे ती प्रथा झाली. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ओम तत् सत असं म्हणायचं. हा, मग त्याची पुढची स्लाईड सांगते आता तुम्हाला. हरे कृष्ण. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी साधक या सर्व क्रियांना ओंकारापासून आरंभ करतात. हरे कृष्ण. हम्म. पहिला शब्द ओम. ओम सगळ्या मंत्रांच्या आधी असतो बघा. ओम नमः शिवाय, हा, ओम गम गणपते नमः, सगळं ओम असतो का? तर ओम हा ध्वनी प्रतिनिधी आहे. विष्णू, कृष्ण, राम यांचा ध्वनी प्रतिनिधी. ते भगवंत ते त्यांचं ध्वनी प्रतिनिधी आहे. हम्म? म्हणून आधी करतात, सर्व काही त्यांना अर्पण करतात आणि ओमने सुरुवात करतात. हा, मग आणि जे जर का तुम्ही ओमचं गुंजन वगैरे ओमकारची साधना केली तर त्यांना कळतं की विष्णू आणि ओम किंवा कृष्ण तुम्हाला जे आवडतात, भगवंत आणि ओम वेगळे नाहीत. त्यामुळे सगळ्याची सुरुवात करताना ओम वापरलं जातं. हा, तो विष्णूंना प्रणाम असतो, तो त्यांचा ध्वनी प्रतिनिधी आहे. हरे कृष्ण. वाच माताजी. हो. फळांची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. हरे कृष्णा. हा, आता ओम म्हणजे आपण प्रणाम करतो, हा, भगवंतांना. आता तत् म्हणजे काय असतं, तर तुम्ही जे कार्य करताय ते तत् म्हणजे, हा, हे तर हे जे भगवंत मी कार्य करणार आहे ना, ते तुम्हाला समर्पित, म्हणजे प्रत्यक्षातली जी आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे ती तत् मध्ये येते. आणि आपण ती प्रार्थना करत असतो की हे जे सगळं आहे हे मी आता करणार, हे तुम्हाला अर्पण आहे, असा भाव असतो ती ऍक्टिव्हिटी. आणि ती सक्सेसफुल होऊ दे, यशस्वी होऊ दे, असं ते तत्. पुढे घ्या मला. हो, पुढे घ्या माताजी. हरे कृष्णा. हं. परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशले जाते. तसेच हे परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. हरे कृष्णा. हा, मग सत हे भगवंतांच्या प्रित्यर्थ, म्हणजे आता तत् मध्ये ऍक्टिव्हिटी, ओम म्हणजे प्रणाम केला. तत् मध्ये जे कार्य करतोय, सत म्हणजे या कार्याची जी फळं मिळणार, म्हणजे तो कार्य करणारा आणि कार्याची जी फळं मिळणार ही शाश्वत असू देत आणि ती तुम्हाला अर्पण आहेत. हम्म? हे जे मी आता जे काही केलं हे सगळं तुम्हाला अर्पण आणि ती शाश्वत असू देत, असं ते मध्ये सामावलेलं आहे. हा, तर ओम तत्सत असा ह्याचा अर्थ आहे. तुम्ही हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं म्हटलं तरी चालेल, ओम तत्सत म्हटलं तरीही चालेल. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्णा. अंकारते कृष्ण सर्वलौलैक नायक ओंकारते राधा मकरो जीववाचक. अंकारते कृष्ण, अंकार अक्षर कृष्णाला सूचित करते, जो जो सर्व लौकिक नायक, सर्व जीव आणि ग्रह, भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. उकारा हे अक्षर श्रीमती राधा राणी कृष्णाची आनंदी शक्ती आणि माकार सजीवांना जीव सूचित करते. हरे कृष्णा.
चैतन्य हे चैतन्य चरितामृतामध्ये ना चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय अकारेचत्य कृष्ण. हा ओमला फोडून सांगितलंय अ उ आणि म. ओम मध्ये ही 3 अक्षर असतात अ उ आणि म. अ हे कृष्णांना संबोधित आहे. उ म्हणजे काय? आणि सर्व लोकैक नायक, सर्व लोकांचे नायक, मुख्य आहेत ते. आता उ म्हणजे काय तर राधाराणी किंवा अंतरंगा शक्ती. कृष्णांची अंतरंगा शक्ती आहे राधाराणी, ते उ. म म्हणजे काय म तर आपण सगळ्या सजीवांना म मध्ये मकार मध्ये आलेले आहे. तर हा ओमचा अर्थ आहे. हा माताजी पुढे. हरे कृष्णा. वस्तुतः दिव्यध्वनी ओंकार जरी अ उ आणि म या 3 अक्षरांच्या संयोगाने तयार झाला असला तरी त्यात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्णा. हम्म. कारण ओंकार हा भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी आहे. त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. म्हणून ते भगवंत आणि ओंकार वेगळं नाही. माताजी घ्या पुढे. हरे कृष्णा. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटले जाते. ते या जन्मी तसेच पुढच्या जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. हरे कृष्णा. बघा अर्जुनाचा प्रश्न होता ना, जे कुठल्याही अनधिकृत पूजा म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार कायही करतात, त्यांच्या म्हणजे त्यांचं पुढं काय होतं. तर कृष्ण सांगतायत की तुम्ही भगवंतांवर श्रद्धा नसताना जे यज्ञ, दान, तप जे काय करा ते अनित्य आहे. भक्ती कशी शाश्वत आहे, ती पुढे कुठलेही जात भक्ती तुमच्या बरोबर येणार आहे तसं नाही, हे अनित्य आहे. आणि ह्याला असत म्हटलं जातं. आणि ते ह्या जन्मी पण आपल्याला काही मिळवून देणार नाही. आणि पुढच्या म्हणजे भक्ती आपल्याला पुढच्या बरोबर येते ना आपल्या बरोबर, तसं नाही. हे ना आपल्याला ह्या जन्मात काय मिळवून देणार ना पुढच्या प्रवासासाठी म्हणजे आत्म्याला जो पुढचा प्रवास असतो त्यात पण ते काय उपयोगी ठरणार नाही. अनधिकृत भक्तीचं हे असं म्हणजे भक्ती नाही, अनधिकृत उपासनेचं हे असं होतं. त्यामध्ये तुम्ही बघा की गीता आपल्याला किती सांगते की आपण किती लक्ष देऊन सगळं करायला हवं. जरा तरी बुद्धीने विचार करायला हवा आपण काय करतोय. कुठून अचानक काहीतरी येतं आणि कशाच्या तरी मागे धावत सुटतो. तर हे अनधिकृत उपासनेची अर्जुनाने चौकशी केली. मग कृष्णाने सांगितलं जे ते त्याच्या श्रद्धेप्रमाणे म्हणजे स्वभावाप्रमाणे सत्व रज तम प्रमाणे असतात. श्रद्धा, यज्ञ, दान, तप. मग आपण शरीराचा, वाणीचा, मनाचा तप बघितला, ते वापरायला पाहिजे त्याच्याप्रमाणे. तर ह्याचा उपयोग आहे, खरा उपयोग तो आहे. ओम तत्सत ह्याचा अर्थ बघितला की आपण जे काय करतो ते कसं भगवंतांना अर्पण करायला हवं. त्याची फळं शाश्वत आणि तो करणारा ती क्रिया सगळं शाश्वत बनतं. तर झालेला आहे आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलं तर चालेल. आपला वैष्णव प्रणाम मात्र घेते.